नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या विवाहोत्सुक मंडळींसाठी आपण एक सिरीज बनवत आहोत, ज्यामध्ये मुला-मुलींना किंवा उपवर वधूंना काय शारीरिक मानसिक गरजा आहेत त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये वेगवेगळे असे भागातून माहिती दिलेली आहे. सध्या आपण बघतो आहोत वेट लॉस. वेट लॉस हा विषय तसा सार्वत्रिक आहे, सगळ्यांसाठीच आहे. परंतु वरवधू स्वतःला लग्नामध्ये चांगले दिसणे आणि पुढे त्यांचे एक हेल्दी लाईफ जगणे ह्या दृष्टीने ते वेट लॉस करत असतात. त्यासाठी वेगवेगळ्या डाएट पद्धती, वेगवेगळे व्यायाम प्रकार असेही ते करत असतात. आपण मागच्या 2 भागांमधून काही योगासने आणि याला आवश्यक अशा हस्तमुद्रा आणि प्राणायाम बघितले. परंतु वेट लॉस हा फक्त एक्सरसाइजने होणार नाही. त्यासाठी आपल्याला डाएट फॉलो करणं फार गरजेचं आहे. कारण आपण जेवढ्या कॅलरीज आज खर्च केल्या व्यायामामधून, त्या जर आपण प्रॉपरली डाएटमध्ये मेंटेन केला नाही तर परत आपला रिझल्ट जो आहे तो 0 होतो. म्हणजे फॅट लॉस तर होतो, परंतु वजनाच्या काट्यावर उभं राहिल्यानंतर आपल्याला जे एक मानसिक समाधान हवं असतं वजन कमी झाल्याचं, ते आपल्याला मिळत नाही. तर त्या दृष्टीने ह्याबरोबरच डाएट फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे. आजच्या भागात आपण बघूया की कशा पद्धतीने जर आपण डाएट घेतलं तर आपला वेट लॉस लवकर होऊ शकतो. आपण नेहमीच समतोल आहार घ्यायला हवा. आता हा समतोल आहार म्हणजे काय, तो कुठल्या कुठल्या गोष्टींनी बनलेला आहे, तर ह्यामध्ये 5 प्रमुख समतोल आहाराचे भाग होतात, ज्यामध्ये आहे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर्स आणि मिनरल्स किंवा विटॅमिन्स. हे 5ही भाग आपल्या जेवणात असायला हवेत. मग हे 5ही भागांनी परिपूर्ण असंच भारतीय जेवण पद्धती आहे. परंतु आता आपल्याला ह्या जेवणामध्येच जर आपला वेट लॉसही व्हायला हवा आहे आणि ह्या 5ही गोष्टी देखील आपल्या जेवणात यायला हव्यात, तर त्या दृष्टीने आपल्याला कसं डाएट घेता येईल. आता कार्बोहायड्रेट्स, आपण पहिला भाग म्हटलं कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेट्समध्ये काय येतं, तर ज्वारी, बाजरी, तांदूळ, साखर, हे ज्याला आपण सिरियल्स म्हणतो, ज्याशिवाय भारतीय जेवण पद्धती पूर्ण होत नाही, ते हे प्रकार आहेत. आता ह्यामध्ये कॅलरीज अतिशय जास्त प्रमाणात असतात. त्यामुळेच आपल्याला एनर्जेटिक वाटतं. जेवल्यानंतर पोळी भात खाल्ल्याशिवाय आपल्याला जेवल्यासारखं वाटत नाही. तर हे आहे कार्बोहायड्रेट्स. परंतु ह्यात कॅलरीज जास्त असल्यामुळे जर आपल्याला वेट लॉस करायचा असेल तर आपल्याला कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी केलं पाहिजे. दुसरे आहे फॅट्स. फॅट्स म्हणजे तूप आणि तेल असं यामध्ये येतात. आता यामध्ये ट्रान्स फॅट्स नावाचा एक प्रकार असतो, जे फॅट्स चांगले नाहीत, तर ते फॅट्स आपण अवॉइड करायला हवेत. तसेच जास्तीचे फॅट्स, कारण ह्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणून आपल्याला जास्तीचे फॅट्स म्हणजे त्यात तळलेलं किंवा उगाचच वरून घेतलेले तेल, हे कमी करायला हवं. भाज्यांमध्ये वगैरे जेवढं तेल आपण घालतो त्यातही जर थोडं कमी घालता आलं तर घातलं पाहिजे. चांगलं शुद्ध तूप जे घरी कढवलेलं असतं ते आपण घ्यायला हवं, परंतु ते देखील त्याचं प्रमाण देखील थोडं कमी करावं. तिसरा प्रकार आहे प्रोटीन्स. आता ह्या प्रोटीन्समध्ये कॅलरीज नाही. प्रोटीन्स हे आपल्या मसल्स, टिश्यूजच्या वाढीसाठी आवश्यक आहे आणि हे आपल्याला बाहेरूनच घ्यावं लागतं, कारण आपल्या शरीरात हे आतून बनत नाही. त्यामुळे या प्रोटीन्समध्ये काय येतं, तर डाळी आहे, कडधान्य आहेत, पनीर, दूध, चीज, मांसाहारी लोकांसाठी जे काही नॉनव्हेजचे जे प्रकार आहेत ते सगळे ह्यामध्ये मोडतात. प्रोटीन्स आपण आपल्या जेवणामध्ये वाढवू शकतो. म्हणजे डाळी, कडधान्यांचं प्रमाण जर आपण आपल्या जेवणात वाढवलं तर आपल्याला कॅलरीज कमी होतात आणि बाकीचा आपल्याला जो काही जेवणाला आधार हवा आहे तो आपल्याला निश्चित मिळतो. चौथा प्रकार आहे फायबर्स. फायबर्स आपल्याला कशातून मिळतात, तर सॅलेड्स आहे, फ्रूट्स आहे. तसंच जे कार्बोहायड्रेट ज्याच्यात आहे म्हणून मी सांगितलं, जसं तांदूळ, गहू, या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा फायबर्स आहेतच. ह्या फायबर्सचं प्रमाण जर आपण आपल्या जेवणात वाढवलं, त्याला आपण मराठीमध्ये वसा असं देखील नाव आहे, तर हे पोट भरण्यासाठी तुम्हाला मदत करतं
आणि त्याच बरोबरीने या भाज्या आणि फळांमधून तुम्हाला आवश्यक ते जीवनसत्व देखील मिळतात. त्यामुळे भाज्या शक्यतो कच्च्या, ज्याला आपण सॅलेड्स म्हणतो, काकडी, गाजर, टोमॅटो, अशा गोष्टी, मुळा, अशा गोष्टी आपण आपल्या जेवणात असायलाच हव्या. आणि 5वा प्रकार आहे तो म्हणजे मिनरल्स किंवा व्हायटॅमिन्स. आता मिनरल्स किंवा व्हायटॅमिन्स आपल्याला अनेक गोष्टींमधून मिळतात, ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आहेत, फ्रूट्स आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, नट्स आहेत काही. तर तसंच सिट्रस फ्रूट्स आहेत, ज्यामधून आपल्याला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, अशा वेगवेगळ्या भाज्यांमधून, वेगवेगळ्या फ्रूट्समधून ह्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर त्यामुळे ह्याचा सुद्धा अंतर्भाव आपल्या जेवणात असलाच पाहिजे. आता आपण बघूया मित्रांनो की हे डाएट अशा प्रकारे असतं, हा समतोल आहार असतो, हे आपल्याला माहिती झालं. आता आपण वेट लॉससाठी कशा प्रकारे डाएट करायचं आहे तर ते बघूया. आपण शक्यतो आपल्या ब्रेकफास्टच्या वेळी जे अनेक लोक भिजवलेले बदाम खातात किंवा काही ड्रायफ्रूट्स खातात सकाळ उठून, ते, त्याशिवाय आपण दुधात भिजवलेलं अंजीर हे देखील सकाळच्या वेळी घेऊ शकतो. आपला सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे त्यामध्ये प्रोटीन्स, मिनरल्स म्हणजे मिनरल्स अँड व्हायटॅमिन्स आणि फायबर्स, ह्या 3 गोष्टी असायला हव्यात. ह्यात आपल्याला कार्बोहायड्रेट्स नको. अशा प्रकारे आपण जर आपला ब्रेकफास्ट घेतला. आता कडधान्य आहे, त्यामध्ये अंडी आहे, अंड्याचं ऑमलेट आहे किंवा बॉइल्ड एग आहे, त्याबरोबर फायबर्स म्हणजे काकडी, गाजर असं आपण ठेवलेला आहे. तर हा जो ब्रेकफास्ट आहे हा अतिशय उत्तम. आता ह्याचं प्रमाण हे आपल्या बॉडी टाईपप्रमाणे आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला किती घ्यायचं आहे, परंतु फार जास्त असता कामा नये, कारण आपण वेट लॉससाठी डाएटिंग करतो आहे. आपलं पोट तर भरलं पाहिजे, परंतु ते अति पण भरता कामा नये. जेवढी आपल्याला भूक आहे त्याच्या अर्ध किंवा पाऊण असं पोट भरावं, बाकीचा भाग पाणी आणि हवा यासाठी सोडून द्यावा. त्यानंतर आहे लंच. लंचमध्ये आपण चौसोपी असा आहार घेऊ शकतो, चौरस आहार ज्याला म्हणतो तसा, ज्यामध्ये पोळी आहे, भात आहे. पण आपण पोळ्या जर समजा 2 खात असू तर त्याची 1 करावी. भात समजा आपण वाटीभर घेत असू तर तो 2 घास किंवा पाव वाटी करावा. 1 वाटी त्यात वरण किंवा कडधान्याच्या उसळी, 1 वाटी भाजी आणि 1 वाटी व्यवस्थित असं सॅलेड हे ठेवावं. शक्यतो जेवणाची सुरुवात ही सॅलेडने करावी, म्हणजे आपला भुकेचा जो मॅक्सिमम पार्ट आहे तो सॅलेडने कव्हर होतो आणि त्यानंतर मग आपण जेवावं. म्हणजे मग आपोआपच पोट भरलेलं असताना आपल्याला कार्बोहायड्रेट्स कमी घेतले तरी चालतील. जेवणात ताक अवश्य ठेवावं, तसंच पातळ ताक भरपूर करून ठेवावं. म्हणजे दिवसातून आपल्याला जेव्हा असं वाटेल की मला भूक लागते त्यावेळेला आपण ताक घेऊ शकतो. एक 4 ते 5 वाजताची जी आपली चहाची वेळ आहे त्यावेळी आपण एखादं सिट्रस फ्रूट ठेवू शकतो. आणि त्याबरोबर रात्रीचं जे डिनर आहे तर त्या डिनरमध्ये आपल्याला शक्यतो 1 मील डाएट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डाळ, सोजी म्हणजे दलिया ज्याला आपण म्हणतो, किंवा खिचडी सुद्धा भरपूर डाळी टाकलेली आणि तांदूळ कमी असलेली अशी खिचडी ती आपण भरपूर घेऊ शकतो. त्याच्यात भरपूर भाज्या टाकाव्या. म्हणजे तो एक चांगला बाउल भरून आपण घेतलं तर आपलं पोट व्यवस्थित भरतं. त्याच्याबरोबर आपण एखाद बाउल सूप घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपण आपला डाएट जर ठेवलं तर आपल्याला वजन कमी करायला निश्चितच मदत होईल. आता मी हे डाएट एक जनरल असं समतोल आहार म्हणून सांगितलंय. आपापल्या बॉडी टाईपप्रमाणे, म्हणजे आपलं वजन किती जास्त आहे, आपल्याला किती कमी करायचं आहे, आपल्याला एवढंच सांगितलेला आहार जमतोय का. समजा एखाद्याचं जेवण 4 पोळ्यांचं असेल तर तो 2 पोळ्यांवर येऊ शकतो, 2 पोळ्यांचं असेल त्यात तो 1 पोळीवर येऊ शकतो. तर हे आपलं आपण ठरवायचं आहे की आपल्याला हे कशा प्रकारे डाएट घ्यायचं आहे. मात्र आपल्याला ह्यामध्ये पाणी दिवसभरातून भरपूर प्यायचं आहे. सकाळची सुरुवात हीच मुळात 2 ग्लास कोमट पाण्याने करावी. अगदी चूळ भरून ब्रश न करता पहिले पाणी प्यावं. आणि
त्यानंतर दिवसभरात आपल्याला किमान 3 ते 4 लिटर तरी पाणी पोटात गेलं पाहिजे. अगदी 1-1 तासाचा अलार्म लावून 1-1 ग्लास पाणी जरी आपण प्यायलो सुरुवातीला, तरी आपला पाण्याचा जो कोटा आहे तो पूर्ण होतो. प्रत्येक जेवणाच्या वेळी हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला खूप पोट भरून, गच्च पोट भरून जेवायचं नाहीये. आपल्याला जितकी भूक आहे तेवढं त्याच्या आपल्याला आधीच थांबायचं आहे. कारण आपण अर्ध्या तासाने जे पाणी पिणार आहे त्यांनी आपल्याला पोट भरल्याचं फिलिंग येतं आणि त्यानंतर बाकीचा भाग अन्नपचनासाठी, पाचक रसांसाठी, त्यानंतर हवा, या सगळ्या गोष्टींसाठी पावभाग पोटाचा ठेवून द्यायचा आहे. ह्याने काय होईल की आपलं जे सध्या जे उद्दिष्ट आहे की माझं लग्नापर्यंत इतकं वजन कमी व्हावं, तितकं वजन कमी व्हावं, ते आपल्याला ते टार्गेट अचीव करायला मदत होईल. आणि डाएट बरोबरच व्यायाम हा अतिशय आवश्यक आहे. मी सांगितलेली योगासने किंवा त्याशिवाय आपण अजून काही करत असू, रनिंग करत असू, जिम करत असू, जे काय आपण करत असू, ते सगळं आपल्याला करणं मात्र गरजेचं आहे, हे लक्षात ठेवावं. आजचा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो? आपल्याला आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा. मला जो खाली नंबर दिला आहे त्यावर फोन करू शकता, मेसेज करू शकता. अजून आपल्याला काही इतर योगासनांसंबंधी काही माहिती हवी असेल तर ती देखील विचारू शकता. आपल्या काही शारीरिक समस्या विचारू शकता. आपल्याला भाग आवडला असल्यास तर भरपूर प्रमाणात लाईक करा मित्रांनो, भरपूर प्रमाणात सबस्क्राईब करा, भाग शेवटपर्यंत बघा. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.